नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सतीश देवरे. आज आपण चर्चा करणार आहोत इयत्ता 9वी विषय सामाजिक विज्ञान प्रकरण क्रमांक 10 सरकारची अंगे भाग 2. विद्यार्थी मित्रांनो, याच प्रकरणाच्या अगोदरच्या भागमध्ये आपण लोकसभा आणि राज्यसभा यांच्याविषयी आपण चर्चा केली होती. आजच्या या भागमध्ये आपण राज्यस्तरावरील विधानसभा आणि विधान परिषद यांच्याविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्याप्रमाणे केंद्र स्तरावर लोकसभा आणि राज्यसभा असे दोन गृह असतात, तसेच राज्यस्तरावर विधानसभा आणि विधान परिषद अशी दोन गृह असतात. तर त्यानंतर आपण पाहणार आहोत की विधानसभा म्हणजे काय, तर प्रत्येक राज्यात धारागृह असते, त्याला विधानसभा असे म्हणतात. विधानसभा हे खालचे गृह आहे. तर विधानसभेचा सदस्य होण्यासाठी कोणती योग्यता असणं गरजेचं आहे? नंबर 1, तो भारताचा नागरिक असला पाहिजे. नंबर 2, त्याचे वय 25 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असावे. नंबर 3, तो शिक्षापात्र गुन्हेगार नसावा. नंबर 4, तो मानसिकरीत्या स्वस्थ असावा. त्यानंतर विधानसभेचा कालावधी याविषयी आपण चर्चा करणार आहोत. तर लोकसभेप्रमाणेच विधानसभेचा कालावधीसुद्धा 5 वर्षाचा असतो. तर विधानसभा हे कायमी गृह नाही. विधानसभेची मुदतसुद्धा 5 वर्षाची असते. विधानसभेची मुदत पूर्ण होताच विधानसभेचे विसर्जन होत असते. कित्येकदा असामान्य परिस्थितीमध्ये राज्यपालाच्या शिफारशीनुसार राष्ट्रपती हे विधानसभेचे विसर्जन करत असतात आणि या विसर्जन झालेल्या काळामध्ये राष्ट्रपतीच्या माध्यमाने राज्यपाल हे संपूर्ण राज्याचे संचालन करीत असतात. विधानसभेच्या अध्यक्षाची निवड आणि उपाध्यक्षाची निवड त्यांच्यामधीलच सदस्यांमधून केली जाते. त्यानंतर आपण पाहणार आहोत विधान परिषद. तर धारासभेच्या दुसऱ्या गृहाला विधान परिषद असे म्हणतात. भारतात बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश या राज्यात 2 गृह आहेत. गुजरातमध्ये विधान परिषद नाही. हा प्रश्न लक्षात ठेवायचा, परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो की गुजरातमध्ये विधान परिषद आहे किंवा नाही. तर गुजरात राज्यामध्ये विधान परिषद नाही. तर विधान परिषदमध्ये सदस्यांची संख्या कमीत कमी 60 आणि जास्तीत जास्त 500 असू शकते. म्हणजे 60पेक्षा कमी नाही आणि 500पेक्षा जास्त सदस्य असू शकत नाही. गुजरातच्या विधान परिषदमध्ये नाही, परंतु गुजरातच्या विधानसभेमध्ये सदस्यांची संख्या 182 आहे. हा प्रश्न पण बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारला जातो की गुजरातच्या विधानसभेमध्ये सदस्यांची संख्या किती आहे? तर सदस्यांची संख्या 182 आहे. त्यानंतर विधान परिषदच्या सदस्यांची योग्यता आणि त्यांचा कालावधी. ज्याप्रमाणे केंद्र स्तरावर राज्यसभा आहे, त्याचप्रमाणे राज्यस्तरावर विधान परिषद आहे. तर विधान परिषदच्या जे काही सदस्य असतात, तर त्या सदस्यांची निवड कोणाद्वारा केली जाते? तर विधान परिषदच्या सदस्यांची निवड स्नातक झालेले युवक, त्यानंतर माध्यमिक आणि उच्चतर माध्यमिकचे शिक्षक आणि अध्यापक यांचा एक मतदार मंडळ बनवलेलं असतं आणि त्या मतदार मंडळामधूनच त्यापैकी सदस्यांची निवड केली जाते. तर विधान परिषदचा सदस्य बनण्यासाठी व्यक्तीचं वय कमीत कमी 30 वर्ष असणं गरजेचं आहे. त्यानंतर विधान परिषद हे कायमी गृह आहे. ज्याप्रमाणे राज्यसभा कायमी गृह आहे केंद्र स्तरावर, त्याचप्रमाणे राज्य स्तरावर विधान परिषदसुद्धा कायमी गृह आहे. विधान परिषदची मुदतसुद्धा 6 वर्षाची आहे. विधान परिषदचे कधीही विसर्जन होत नाही. तर विधान परिषदचा एक सदस्य 6 वर्षापर्यंत विधान परिषदचा सदस्य असू शकतं. कारण की दर 2 वर्षांनी विधान परिषदच्या 1/3 सभासद हे निवृत्त होतात. म्हणजे संपूर्णपणे विधान परिषदचं विसर्जन कधी होत नाही, परंतु दर 2 वर्षांनी 1/3 सभासद निवृत्त होतात. तर अशा रीतीने प्रत्येक सदस्य 6 वर्षापर्यंत विधान परिषदमध्ये सदस्य राहू शकतो. त्यानंतर विधान परिषद असणे किंवा नसणे हे राज्य ठरवत असते की आपल्या राज्यामध्ये विधान परिषद असायला पाहिजे किंवा नसायला पाहिजे. हा प्रश्न राज्याचा आहे. त्यानंतर लोकसभेप्रमाणेच विधान
सभेजवळ सत्ता जी आहे तर ती विधानसभेजवळ सत्ता जास्त असते, विधान परिषदजवळ सत्ता कमी असते. आणि ज्याप्रमाणे राज्यसभेच्या तुलनेने लोकसभेजवळ सत्ता जास्त आहे, त्याचप्रमाणे विधान परिषदच्या तुलनेने विधानसभेजवळ सत्ता जास्त असते. त्यानंतर आर्थिक प्रस्ताव असो किंवा कुठलाही सामान्य प्रस्ताव असो, तो प्रस्ताव विधान परिषदमध्ये अगोदर मांडला जातो आणि विधान परिषदमध्ये जर त्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली तर राज्यपालाची सही करून तो प्रस्ताव कायदा बनत असतो, राज्यस्तरावरील कायदा बनत असतो. त्यानंतर राज्यकारभार. तर राज्यकारभार सर्वात कार्यशील, सर्वात प्रभावशाली आणि नजरेसमोर असणारे अंग आहे किंवा त्याला आपण मंत्रिमंडळसुद्धा म्हणू शकतो. संपूर्ण देशाच्या कल्याणाची जबाबदारी या राज्यकारभारावर असते, त्यामुळे त्याला सर्वात कार्यशील आणि प्रभावशाली किंवा नजरेसमोर असणारे राज्याचे अंग म्हणण्यात येते. त्यानंतर केंद्र सरकारच्या राजकीय कारभारात पंतप्रधान आणि त्यांचे मंत्रिमंडळ, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि कायमी अधिकाऱ्यांच्या बनलेल्या वहिवटतंत्राचा समावेश होतो. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे, राजकीय आणि वहिवटी कारभाराचे अधिकारी आणि कर्मचारी लोकांच्या सरळ संपर्कात येतात, त्यामुळे त्यांच्या कार्याचा लोकांवर प्रभाव पडत असतो. कारण की जे राजकीय किंवा वहिवटी अधिकारी आहेत तर त्यांच्या कामांचा प्रभाव लोकांच्या जीवनावर पडत असतो. जर ते चांगले काम करत असतील तर एकूण समाजाच्या कल्याणामध्ये वाढ होते, परंतु ते अप्रामाणिक रीतीने किंवा व्यवस्थित कार्य करत नसतील किंवा चुकीचं काम करत असतील तर मात्र समाजाच्या एकूण कल्याणामध्ये घट होत असते. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे, धारासभेने घडवलेल्या कायद्यांना व्यवहारात अंमलात आणण्याचे कार्य राज्यकारभार करत असते. धारासभेमध्ये म्हणजे विधानसभेमध्ये जे पण कायदे घडवले जातात तर त्या कायद्यांची अंमलबजावणी करण्याचं काम जे आहे तर ते कोण करत असतं, तर ते काम राज्यकारभार करत असतं, म्हणजे मंत्रिमंडळाचं काम आहे ते. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे, राजकीय कारभाराची सत्ता 5 वर्षाची असते, मुदत पूर्ण होताच सत्तेचा त्याग करावा लागतो. केंद्र स्तरावर लोकसभा आणि राज्य स्तरावर विधानसभामध्ये जे मंत्रिमंडळ आणि केंद्र स्तरावर पंतप्रधानाचे मंत्रिमंडळ आणि राज्य स्तरावर मुख्यमंत्रींचं मंत्रिमंडळ यांच्याकडे सत्ता असते. परंतु 5 वर्षानंतर पुन्हा निवडणुका होतात आणि पुन्हा झालेल्या निवडणुकांमध्ये परत त्या मंत्रींना तेच पद मिळेल असं नक्की नसतं, म्हणून म्हटलं जातं की 5 वर्षापर्यंत त्यांची मुदत असते आणि 5 वर्षानंतर त्यांना त्या पदाचा त्याग करावा लागतो. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे, प्रशासकीय कारभार हे कायमी नेमणूक झालेल्या अधिकाऱ्यांनी बनलेले आहे, त्यामुळे ते कायमी आहे. त्यांच्याकडून बेदरकारी किंवा कर्तव्य पालनात चूक झाली असता त्यांना नोकरीतून काढून टाकण्यात येतं. एका बाजूला जे राजकीय कारभार असतो तो 5 वर्षासाठी असतो, परंतु जो प्रशासकीय कारभार आहे तो कायमी असतो. त्याच्यामध्ये 5 वर्षानंतर त्यांना काही नोकरीवरून काढलं जात नाही, तर त्यांची नेमणूक केलेली असते. म्हणजे जी सार्वजनिक परीक्षा घेतली जाते आणि त्या परीक्षेमधूनच त्या अधिकाऱ्यांची आणि त्या कर्मचाऱ्यांची नेमणूक केलेली असते, त्यामुळे त्यांना नोकरीवरून काढलं जात नाही. हां, जर कर्तव्य पालनामध्ये काही चूक झाली तर जर ती चूक मोठी आणि गंभीर असेल तर ते लक्षात घेऊन त्यांना नोकरीवरून काढलं जाऊ शकतं. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे, वहिवटी अधिकाऱ्यांच्या सेवेला सदनी सेवा असे म्हणतात. लक्षात ठेवायचा हा प्रश्न पण विचारला जाईल की वहिवटी अधिकाऱ्याच्या सेवेला कोणती सेवा म्हणतात, तर वहिवटी अधिकाऱ्याच्या सेवेला सदनी सेवा म्हणून ओळखण्यात येतं. आणि जे वहिवटी अधिकारी असतात म्हणजे क्लास 1 ऑफिसर असतात किंवा क्लास 2 ऑफिसर असतात, तर त्यांची नेमणूक कशी केली जाते, तर जाहीर स्पर्धेची परीक्षा घेतली जाते. केंद्राचा कर्मचारी होण्यासाठी किंवा केंद्र स्तरावरील अधिकारी बनण्यासाठी UPSC म्हणजे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनची परीक्षा द्यावी लागते. महाराष्ट्रामध्ये जर नोकरी मिळवायची असेल क्लास 1 अधिकारीची तर MPSC म्हणजे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनची परीक्षा, गुजरातमध्ये GPSC द्यावी लागते. तर अशा रीतीने एक स्पर्धात्मक परीक्षा घेतली जाते आणि त्या स्पर्धात्मक परीक्षेमध्ये जे विद्यार्थी उत्तीर्ण होतात किंवा जे व्यक्ती उत्तीर्ण होतात त्यांनाच नोकरी दिली जाते आणि त्यांचीच पदावरती नेमणूक केली जाते. त्यानंतर राष्ट्रपती. तर राष्ट्रपती होण्यासाठी कोणती योग्यता असणं गरजेचं आहे, राष्ट्रपतींना कोणकोणत्या सत्ता देण्यात आलेल्या आहेत,
त्याविषयी आपण आता चर्चा करणार आहोत. तर राष्ट्रपती हे भारताचे प्रमुख आहेत. आपल्या भारताच्या घटनेनुसार पूर्ण देशाचे प्रमुख म्हणजे आपले कोण आहेत? राष्ट्रपती आहेत. त्यानंतर केंद्र सरकारच्या सर्व कारभाराची सत्ता घटनेद्वारे राष्ट्रपतींना देण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे, केंद्र सरकारचा सर्व कारभार त्यांच्या नावाने चालतो. ते राष्ट्राचे प्रमुख आणि भारताचे प्रथम नागरिक आहेत. कोण? तर राष्ट्रपतीच्या नावाने पूर्ण कारभार चालतो आणि आपल्या देशाचे प्रथम नागरिक कोण असतात? तर राष्ट्रपती असतात. त्यानंतर राष्ट्रपतीची योग्यता, की देशाचा राष्ट्रपती बनण्यासाठी जो सदस्य असतो तर त्याची काय योग्यता असणं गरजेचं आहे. नंबर 1, राष्ट्रपती पद मिळवण्यासाठी उमेदवार भारताचा नागरिक असला पाहिजे. तो भारताचा नागरिक असणं गरजेचं आहे. नंबर 2, त्याचे वय 35 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असले पाहिजे. नंबर 3, तो व्यक्ती सरकारी पगारदार कर्मचारी नसावा. तो सरकारी पगारदार कर्मचारी नसावा किंवा तो सरकारी नोकरीला असेल तर तो राष्ट्रपती पदासाठी तो दावा करू शकत नाही. खरोखर राष्ट्रपती जो सदस्य असतो तो लोकसभा आणि राज्यसभामधूनच त्याच्या सदस्याची नेमणूक केली जाते. त्यानंतर नंबर 4, राष्ट्रपती पदावर असताना तो व्यक्ती संसद किंवा राज्याच्या विधानसभेच्या कोणत्याही गृहाचा सदस्य होऊ शकत नाही. म्हणजे या अगोदर तो असतो लोकसभेचा किंवा राज्यसभेचा, तो राष्ट्रपती बनण्या अगोदर तो सदस्य असू शकतो, परंतु राष्ट्रपती बनल्यानंतर तो लोकसभा किंवा राज्यसभेचा सदस्य असू शकत नाही. त्यानंतर राष्ट्रपतीची निवड. लोकसभा आणि राज्यसभा तसेच राज्याच्या विविध विधानसभेद्वारे अप्रत्यक्ष रीतीने, खरोखर लोकसभा आणि राज्यसभाच्या सदस्यांद्वारा प्रत्यक्ष रीतीने राष्ट्रपतीची निवड केली जाते. त्यानंतर राष्ट्रपती 5 वर्षाच्या मुदतीसाठी निवडले जातात. दुसऱ्या मुदतीसाठी ते निवडणुकीत उभे राहू शकतात. तर खरोखर 5 वर्षापर्यंत लोकसभा आणि राज्यसभामधून निवडलेला जो सदस्य असतो तो 5 वर्षापर्यंत देशाचा राष्ट्रपती असू शकतो. जर त्याला पुन्हा इच्छा झाली की मला राष्ट्रपती पुन्हा बनायचं आहे तर त्यासाठी तो निवडणुकीमध्ये पुन्हा उभा राहू शकतो. त्यानंतर राष्ट्रपती हुद्द्यावर असेपर्यंत त्यांच्यासमोर कुठल्याही प्रकारचा फौजदारी किंवा कुठल्याही प्रकारचा गुन्हा नोंदला जाणार नाही, कारण की ते एक प्रतिष्ठित पद आहे आणि जर या पदावर असणाऱ्या व्यक्तीवरती जर का कुठल्याही प्रकारचा आरोप लागला आणि त्यांच्यावरती जर गुन्हा दाखल झाला तर त्या व्यक्तीच्या सोबत ते पदसुद्धा कलंकित होतं. म्हणून त्या पदाला लक्षात घेऊन त्या पदाची मर्यादेला लक्षात घेऊन राष्ट्रपती पदावर असताना त्या व्यक्तीसमोर कुठल्याही प्रकाराचा फौजदारी खटला नोंदला जात नाही किंवा त्यांना अटक होऊ शकत नाही. त्यानंतर राष्ट्रपतीचे कार्य आणि राष्ट्रपतींना कोणकोणती सत्ता देण्यात आलेली आहे. राष्ट्रपती लोकसभेत बहुमत असलेल्या राजकीय पक्षातील नेत्यांची पंतप्रधान म्हणून नेमणूक करतात आणि पंतप्रधानाच्या सल्ल्यानुसार मंत्रिमंडळाची नेमणूक करतात. तर औपचारिक रीतीने देशाचा जो काही पंतप्रधान असतो तर त्या पंतप्रधानाची नेमणूक कोणाद्वारा केली जाते तर राष्ट्रपतीद्वारा केली जाते आणि पंतप्रधानाच्या सल्ल्यानुसारच मंत्रिमंडळाची नेमणूक सुद्धा केली जाते. नंबर 2, राष्ट्रपती संरक्षण दलाचे प्रमुख आहेत. देशाचे जे काही संरक्षण दळ आहेत म्हणजे आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स, पायदळ, वायुसेना आणि नौसेना या तिन्ही सेनेचे जे प्रमुख आहेत तर ते प्रमुख कोण आहेत? देशाचे राष्ट्रपती आहेत. त्यानंतर एखाद्या देशासमोर युद्ध जाहीर करायचं असेल तर ती सत्ता पण राष्ट्रपतींना आहे. एखाद्या देशासमोर युद्ध बंद करायचं असेल किंवा 2 देशांमध्ये काही करार करायचा असेल तर ती सत्तासुद्धा राष्ट्रपतींना देण्यात आलेली आहे. त्यानंतर राष्ट्रपती हे राज्याचे राज्यपाल, सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश, अटर्नी जनरल, निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक अधिकारी, जाहीर सेवा आयोगाचे अध्यक्ष आणि विविध देशातील राज्याचे राजदूत यांची निवड केली जातात. बऱ्याचदा प्रश्न विचारला जातो की सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक कोणाद्वारा केली जाते
तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक राष्ट्रपतीद्वारा केली जाते. याशिवाय अटर्नी जनरल आणि जे निवडणूक आयोगाचे मुख्य असतात त्यांची पण म्हणजे इलेक्शन कमिशनरची निवड पण राष्ट्रपती करतात. त्याचप्रमाणे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनचे जे अध्यक्ष असतात त्याची निवड पण राष्ट्रपती करतात. आणि वेगवेगळ्या देशामध्ये जे राजदूत आहेत तर त्यांची नेमणूकसुद्धा राष्ट्रपतीद्वारा केली जाते. त्यानंतर गुन्हेगारांना माफी देणे, फौजदारी गुन्ह्याची शिक्षाची मुदत कमी करणे किंवा शिक्षेचे स्वरूप बदलवणे, तर ही सत्तासुद्धा राष्ट्रपतींना देण्यात आलेली आहे. एखादा गुन्हेगार असेल, समजा त्याला जर फाशीची शिक्षा झाली आणि तो गुन्हेगार राष्ट्रपतींना पत्र लिहून स्वतःने जो काही गुन्हा केला आहे तर त्या गुन्ह्याविषयी तो माफी मागू शकते. जर राष्ट्रपतींना वाटत असेल की याला माफी द्यायला पाहिजे तर राष्ट्रपतींना ती सत्ता देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे त्याची शिक्षासुद्धा राष्ट्रपती कमी करू शकतात किंवा त्याच्या शिक्षेचे स्वरूप राष्ट्रपती बदलवू शकतात. त्यानंतर संसदच्या दोन्ही गृहाची बैठक बोलावणे, बैठक तहकूब राखणे आणि लोकसभा बरखास्त करण्याची सत्तासुद्धा राष्ट्रपतींना आहे. म्हणजे लोकसभेची आणि राज्यसभेची एकत्र बैठक बोलवण्याची सत्ता राष्ट्रपतींना आहे. लोकसभा बरखास्त करण्याची सत्तासुद्धा राष्ट्रपतींना देण्यात आलेली आहे. त्यानंतर युद्ध किंवा बाह्य आक्रमणामुळे संपूर्ण देशात किंवा देशाच्या कोणत्याही भागात सुरक्षतेविषयी धोका असेल तर राष्ट्रपती अशा वेळेला आणीबाणी जाहीर करू शकतात. म्हणजे त्यावेळेला संपूर्ण देशावरती राष्ट्रपती शासन लागू करू शकतात किंवा देशाच्या एखाद्या निश्चित राज्यामध्ये किंवा निश्चित भागामध्ये सुद्धा राष्ट्रपती शासन लागू केलं जाऊ शकतं. आणि ही सत्ता जी आहे तर ती राष्ट्रपतींना देण्यात आलेली आहे. त्यानंतर देशात आर्थिक संकट निर्माण झालेले असेल किंवा देशामध्ये आर्थिक आणीबाणी असेल तर अशा वेळेला राष्ट्रपती आर्थिक आणीबाणी जाहीर करू शकतात. त्यानंतर आपण लक्षात घेणार आहोत उपराष्ट्रपतीची सत्ता आणि कार्य. तर उपराष्ट्रपती हे राष्ट्रपतीच्या गैरहजेरीमध्ये स्वतःचं कार्य करत असतात. राष्ट्रपतींना जेवढी सत्ता दिलेली असते तेवढीच सत्ता राष्ट्रपतीच्या गैरहजेरीमध्ये उपराष्ट्रपतींना असते. राष्ट्रपतीच्या गैरहजेरीत उपराष्ट्रपती त्यांचे कर्तव्य बजावतात. जर राष्ट्रपती गैरहजर असतील तर उपराष्ट्रपती हे सर्व राष्ट्रपतीची कामं करत असतात. त्यानंतर उपराष्ट्रपती यांची निवड संसदच्या दोन्ही गृहाच्या सदस्यांद्वारा केली जाते. मग लोकसभा आणि राज्यसभामध्ये निवड केली जाते आणि त्यामधून उपराष्ट्रपतीची निवड ही होत असते. त्यानंतर उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार भारताचा नागरिक असला पाहिजे. राष्ट्रपतीप्रमाणेच तो पण भारताचा नागरिक असणं गरजेचं आहे. त्यानंतर त्याचे वय 35 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक असायला पाहिजे. राष्ट्रपतीप्रमाणेच उपराष्ट्रपतीला पण त्याचं वय 35 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असायला पाहिजे. त्यानंतर उपराष्ट्रपतीची 5 वर्षापर्यंत त्या हुद्द्यावर राहत असतात. तर उपराष्ट्रपती 5 वर्षापर्यंत हुद्द्यावर राहत असतात. राष्ट्रपतीप्रमाणेच ते पण 5 वर्ष स्वतःचं कर्तव्य बजावत असतात. त्यानंतर उपराष्ट्रपती हुद्द्यानुसार राज्यसभेचे अध्यक्ष असतात. म्हणजे राज्यसभेचे अध्यक्ष जे आहेत तर ते देशाचे उपराष्ट्रपतीच असतात. लोकसभेमध्ये अध्यक्षाची निवड वेगळ्या रीतीने केली जाते आणि राज्यसभेमध्ये देशाचे जे उपराष्ट्रपती असतात तर तेच राज्यसभेचे अध्यक्षसुद्धा असतात. हा असा प्रश्न पण बऱ्याचदा विचारला जाऊ शकतो की राज्यसभेचे अध्यक्ष कोण असतात? तर राज्यसभेचे अध्यक्ष देशाचे उपराष्ट्रपती असतात. त्यानंतर राष्ट्रपती स्वतःचा राजीनामा उपराष्ट्रपतींना देतात. हा प्रश्न पण विचारला जाऊ शकतो की राष्ट्रपतींना जर राजीनामा द्यायचा असेल तर ते कोणाजवळ देतील? तर राष्ट्रपती स्वतःचा राजीनामा देशाच्या उपराष्ट्रपतीजवळ देत असतात. त्यानंतर पंतप्रधान केंद्र सरकारचे खरोखरचे प्रमुख आहेत, कारण की सर्व सत्ता त्यांना देण्यात आलेली असते. पंतप्रधानाची औपचारिकपणे नेमणूक राष्ट्रपतीकडून होते. पंतप्रधान मंत्रिमंडळाची निवड करतात आणि त्यांची औपचारिकपणे निवड राष्ट्रपतीकडून केली जाते. तर लोकसभेमध्ये ज्या पण पक्षाची बहुमती असते त्याच बहुमती असणाऱ्या पक्षाची नेत्याची पंतप्रधान म्हणून निवड
केली जाते आणि त्याची औपचारिक रीतीने निवड जी आहे तर ती राष्ट्रपतीद्वारा केली जाते. पंतप्रधान मंत्रिमंडळाच्या बैठकीचे अध्यक्षपद सांभाळतात. ते निरनिराळ्या खात्यांचे संकलनाने देखरेख करतात. ते आयोजन पंचाचे म्हणजे नीती पंचाचे अध्यक्ष आहेत. अगोदर आयोजन पंच होता, आता नीती पंच आहे. तर पंतप्रधान काय करतात, तर मंत्रिमंडळ असतं म्हणजे जे काही कॅबिनेट मिनिस्ट्री ज्याला आपण म्हणतो, तर त्या कॅबिनेटमध्ये कोणकोणते मंत्री घ्यायचे, त्यांना कोणकोणते खाते द्यायचे, कृषी खातं कोणाला द्यायचं आहे, मानव संसाधन खातं कोणाला द्यायचं आहे, औद्योगिक खातं कोणाला द्यायचं आहे, तर हे कोण ठरवत असतं, पंतप्रधान ठरवत असतात. आणि त्या खात्याचं ते वाटपसुद्धा करतात आणि त्यांचं देखरेख करतात आणि संकलन करण्याचं कामसुद्धा पंतप्रधान करत असतात. ते आयोजन पंचाचे म्हणजे आता नीती पंचाचे ते अध्यक्ष असतात. त्यानंतर पंतप्रधान केंद्राच्या दोन्ही गृहातील कोणत्याही एका गृहाचे सदस्य असणं गरजेचं आहे. म्हणजे ते राज्यसभेचे किंवा लोकसभेचे सदस्य असणं गरजेचं आहे. जर लोकसभेत विशिष्ट मुद्द्यांविषयी सरकारची नीती किंवा मुद्द्यांना नामंजूर केले तर संपूर्ण मंत्रिमंडळ जबाबदार समजले जाते आणि सामूहिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा लागतो. जर लोकसभेमध्ये एखादा मुद्दा असेल आणि त्या मुद्दा असेल किंवा एखादी नीती असेल, सरकारने एखादं धोरण घडवलं असेल आणि त्यामध्ये जर काही चुका झाल्या असतील किंवा ते पास होत नसेल तर संपूर्ण मंत्रिमंडळाला जबाबदार समजलं जातं आणि सामूहिक जबाबदारी स्वीकारून सर्वांना राजीनामा द्यावा लागतो. त्यानंतर राज्यपाल, ज्याप्रमाणे केंद्रामध्ये राष्ट्रपतींना सत्ता असते त्याचप्रमाणे राज्यामध्ये राज्यपाल यांना सत्ता असते. तर राज्याच्या सर्वोच्च स्थानावर राज्यपालाची नेमणूक पंतप्रधानाच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपतीकडून करण्यात येते. तर राज्यामध्ये जे राज्यपाल असते त्यांची नेमणूक राष्ट्रपतीकडून होते. कोणाच्या सल्ल्यानुसार, तर पंतप्रधानाच्या सल्ल्यानुसार नेमणूक केली जाते. राज्यपाल होण्यासाठी व्यक्ती भारताचा नागरिक असणं आवश्यक आहे. त्यानंतर त्याची वय 35 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. त्यानंतर राज्यपालाची नेमणूक साधारणपणे 5 वर्षासाठी असते. त्यानंतर राज्यपालाचा कार्यकाळ पूर्ण होण्या अगोदर त्याची बदली करता येते. कित्येकदा 2 राज्याचे संचालन पण त्यांना सोपविण्यात येते. म्हणजे एखाद्या राष्ट्रपतीकडून ज्या वेळेला त्यांची नेमणूक एखाद्या राज्यामध्ये केली जाते तर ते त्या राज्यामध्ये 5 वर्षासाठी ते राज्यपाल असतात. जर राष्ट्रपतींना मध्येच वाटलं 5 वर्ष होण्या अगोदर तर त्यांची ते बदलीही करू शकतात. बऱ्याचदा 2 राज्यांचे एकच राज्यपाल सुद्धा असू शकतात किंवा 2 राज्यांचा कारभार त्यांना सांभाळण्यासाठी सुद्धा दिला जाऊ शकतो. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे राज्यपाल घटनेने आणि औपचारिकपणे राज्याचे प्रमुख असतात. ज्याप्रमाणे केंद्र स्तरावर राष्ट्रपती देशाचे प्रमुख असतात त्याचप्रमाणे राज्यस्तरावर राज्यपाल हे राज्याचे प्रमुख असतात. त्यानंतर ते राज्याच्या विधानसभेत बहुमत असणाऱ्या राजकीय पक्षाच्या नेत्याची मुख्यमंत्री म्हणून औपचारिकपणे नेमणूक करतात. मुख्यमंत्रीच्या सल्ल्यानुसार मंत्रिमंडळाची नेमणूक करतात. या ठिकाणी ज्याप्रमाणे केंद्र स्तरावर राष्ट्रपती पंतप्रधानाच्या सल्ल्यानुसार मंत्रिमंडळाची नेमणूक करतात त्याचप्रमाणे राज्यस्तरावर राज्यपाल हे मुख्यमंत्रीच्या सल्ल्यानुसार मंत्रिमंडळाची नेमणूक करत असतात. त्यानंतर राज्यपाल हे राज्याचे ॲडव्होकेट जनरल, राज्याच्या जाहीर सेवा आयोगाचे अध्यक्ष, राज्याच्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक राष्ट्रपतीच्या सल्ल्यानुसार करत असतात. तर हायकोर्टचे जे जज असतात, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक राज्यपालकडून होते आणि कोणाच्या सल्ल्यानुसार होते, तर राष्ट्रपतीच्या सल्ल्यानुसार उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक केली जाते. त्यानंतर राज्य विधानसभेची बैठक बोलावणे, ती भंग करणे, वटहुकूम बाहेर पाडणे, तसेच राज्य विधानसभेत प्रस्तुत केलेला प्रस्ताव कायदा म्हणून मंजुरी देण्याची सत्तासुद्धा राज्यपालाला देण्यात आलेली आहे. त्यानंतर राज्याचे जे विविध विद्यापीठ आहेत, जे युनिव्हर्सिटीज आहेत, तर त्या युनिव्हर्सिटीचे चान्सलर म्हणजे कुलपती हे राज्यातील राज्यपाल असतात आणि विद्यापीठातील उपकुलपतीची नेमणूक म्हणजे व्हाईस चान्सलरची नेमणूकसुद्धा औपचारिक रीतीने राज्याच्या राज्यपालकडून केली जाते. त्यानंतर
मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ. तर मुख्यमंत्रीची नेमणूक राज्यपालाकडून केली जाते. मुख्यमंत्रीच्या सल्ल्यानुसार राज्यपाल मंत्रिमंडळाच्या इतर सदस्यांची नेमणूक करतात. त्यानंतर राज्याचा संपूर्ण वहीवट राज्यपालाच्या नावाने चालतो. ज्याप्रमाणे केंद्रामध्ये राष्ट्रपतीच्या नावाने संपूर्ण वहीवट चालतो, त्याचप्रमाणे राज्यामध्ये राज्यपालच्या नावाने संपूर्ण वहीवट चालत असतो आणि त्याची सत्ता मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाकडे सोपवलेली असते. राज्याच्या मंडळात मंत्र्यांच्या 4 कक्षा असतात. अ गटामध्ये कॅबिनेट मिनिस्टर, ब गटामध्ये राज्य कक्षेचे मंत्री, क गटामध्ये उपमंत्री आणि ड गटामध्ये सचिव यांचा समावेश होतो. त्यानंतर वहीवटी तंत्र आणि प्रशासकीय कारभार. त्यात नंबर 1, राजकीय कारभारात वेगवेगळ्या क्षेत्रासंबंधी धोरणं घडविले जातात. या धोरणांची माहितीसह कार्यक्षमतेने अंमलबजावणी करण्याचं काम प्रशासकीय कारभार करत असतं. तर एका बाजूला मंत्रिमंडळ काम करतं, तर मंत्रिमंडळ कशाचं काम करतं? धोरणं घडविण्याचं काम करतं. जे धोरणं समाज कल्याणाशी निगडीत असतात, तर असे नीतिनियम घडविण्याचं काम मंत्रिमंडळात करत असतं आणि हे धोरणं घडवल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्याचं काम प्रशासकीय कारभार करीत असतं. त्यानंतर नंबर 2, प्रशासकीय अधिकारी राजकीय कारोबारींना धोरणाविषयी सल्ला देऊन आवश्यक आकडेवारी माहिती देत असतात. जे अधिकारी वर्ग असतात किंवा जे कर्मचारी असतात, तर ते विविध क्षेत्रातील निष्णात व्यक्ती असतात. त्यामुळे एखादी सामाजिक धोरण घडवायचं असेल किंवा कृषी संबंधी धोरण घडवायचं असेल किंवा औद्योगिक विकासासंबंधी धोरणं घडवायची असतील, तर त्यावेळेला ते मंत्रिमंडळाला सल्ला देत असतात आणि आवश्यक आकडेवारी माहिती देत असतात. उदाहरणार्थ लोकसंख्या विषयीची आकडेवारी माहिती, सेन्सस, तर ती माहितीसुद्धा अधिकारी किंवा प्रशासनाद्वारा दिली जाते. NSSO म्हणजे नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिस, तर हे सर्व आकडेवारी माहिती जी आहे तर ते प्रशासकीय वर्गाद्वारा सरकारला सोपविण्यात येते आणि त्या आकडेवारी माहितीच्या आधारावर सरकार स्वतःची धोरणं घडवित असते. त्यानंतर धोरणं आणि कायदे कितीही चांगले आणि लोकोपयोगी असले, परंतु त्यांची अंमलबजावणी प्रशासनाद्वारे व्यवस्थित रीतीने झाली नाही, तर त्यांचे ध्येय पूर्ण होणार नाही. धोरणं आणि कायदे कितीही चांगले असले, परंतु त्यांची अक्षरशः समाजामध्ये जर त्याची अंमलबजावणी व्यवस्थितपणे झाली नाही, त्या धोरणांचा आणि त्या कायद्यांचा जर लाभ समाजापर्यंत पोहोचला नाही, तर ते कायदे किती चांगले असले तरीसुद्धा समाजाच्या कल्याणामध्ये वाढ होणार नाही. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे, प्रशासकीय अधिकारी हे अनेक क्षेत्रातील निष्णात, व्यावसायिक कौशल्यात असणारे, अनुभवी, तज्ज्ञ आणि हुशार व्यक्ती असतात. त्यामुळे ते सरकारचा पाठीचा कणा समजले जातात. ते ज्या क्षेत्रावर त्यांची नेमणूक केलेली असते, ते त्या क्षेत्रातील निष्णात असतात. त्यांना त्या क्षेत्राचं ज्ञान असतं. त्यामुळे प्रशासकीय अधिकारी जे आहेत, तर ते प्रशासकीय अधिकारी सरकारचा पाठीचा कणा आहे असे म्हणतात. म्हणजे ते खूपच महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यानंतर सरकारची अंगे यात राज्यकारभार, कल्याण आणि सुखाची चिंता आणि चिंतन करणारे मेंदूसारखे आहे, की सरकारची अंगे यामध्ये राज्यकारभार म्हणजे मंत्रिमंडळ हे लोकांचं कल्याणाची चिंता करणारे आणि त्यांचं चिंतन करणारे मेंदूसारखे आहे. तर वहीवटी अधिकारी हे देशाचे हातपाय आहेत असे आपण समजू शकतो. म्हणजे या ठिकाणी शरीराचं उदाहरण देण्यात आलेलं आहे, की शरीरामध्ये ज्याप्रमाणे मेंदू हा हातपायांना निर्देश देण्याचं काम करतो, त्याचप्रमाणे मंत्रिमंडळ हे वहीवटी अधिकाऱ्यांना निर्देश देत असतात आणि अशा रीतीने संपूर्ण देशाचा विकासाची कामं हे करत असतात. दोघांमध्ये संकलन असणं गरजेचं आहे. वहीवटी अधिकाऱ्यांमध्ये आणि मंत्र्यांमध्ये किंवा राज्यकारभारामध्ये संकलन असणं गरजेचं आहे. तरच देशाच्या सुख आणि कल्याणामध्ये वाढ होऊ शकते, तरच देशाचा विकास होऊ शकतो. वहीवटी अधिकारी आणि देशाचे जे काही राज्यकारभाराचे जे काही मंत्री आहेत, तर यांच्यामध्ये जर संकलन नसेल, मैत्रीपूर्ण संबंध नसतील, तर देशामध्ये सुशासन होऊ शकत नाही. या दोघांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध असणे ही विकासाची पूर्व अट आहे. त्यानंतर देशामध्ये सध्या भ्रष्टाचार, अप्रामाणिकता, बिनकार्यक्षमता खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेली आहे. त्यामुळे
हा भ्रष्टाचार आणि अप्रामाणिकता किंवा अनैतिकता थांबवण्यासाठी लोक आयुक्ताची आणि लोकपालची गरज आहे. तर अशा रीतीने हा भ्रष्टाचार थांबवण्यासाठी गुजरात सरकारने लाच लुच लाच लुचपत ब्युरो म्हणजे अँटी करप्शन ब्युरो नावाचा एक वेगळा विभाग सुरू केलेला आहे. त्या वेगळ्या विभागामध्ये टोल फ्री नंबर आहे 1800-23-34-44444. या नंबरवरती सर्वसामान्य व्यक्ती अधिकाऱ्यांना माहिती देतात. म्हणजे जर कोणी त्यांच्याजवळून लाच मागत असेल, कोणी रिश्वत मागत असेल, तर त्याची तक्रार ते या नंबरवरती करतात आणि अशा रीतीने प्रशासनाद्वारा रिश्वत घेणाऱ्या व्यक्तींसमोर तातडीने पावलं उचलण्यात येतात आणि त्यांना शिक्षा केली जाते. त्यानंतर स्थानिक कक्षेची शासन व्यवस्था. तर केंद्र सरकारची जबाबदारी खूप मोठी आहे. केंद्र सरकारचा कारभारसुद्धा खूप मोठा आहे. जर स्थानिक स्तरावरील ज्या काही लोकांना समस्या होत असतील तर त्या समस्यांचं निराकरण तात्पुरतं आणि लगेच जर करायचं असेल तर त्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी स्थानिक स्तरावर एक व्यवस्था असणं गरजेचं आहे. जर स्थानिक स्तरावरील समस्यांचं निराकरण करण्यासाठी स्थानिक स्वशासनच्या संस्थेचा जन्म झाला. जर स्थानिक स्तरावरती समस्या निर्माण होत असतील तर त्या केंद्र स्तरावरून त्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी वेळ लागेल. त्यामुळे स्थानिक समस्यांना स्थानिक स्वराज्याच्या संस्थांद्वारेच लवकरात लवकर पूर्ण निवारलं जाईल, यासाठी स्थानिक स्वशासनच्या संस्थेचा जन्म झाला. भारतात 1992मध्ये 73व्या आणि 74व्या घटनाकीय सुधारणेमध्ये संपूर्ण देशामध्ये एकसारखे पंचायती राज अंमलामध्ये आलं. त्यामुळे गाव आणि नगर किंवा महानगर मध्ये या स्थानिक स्वशासनच्या संस्था काम करतात. तर या स्थानिक स्वशासनच्या संस्थेचं संचालन त्यांच्यामधून निवडलेले जे काही प्रतिनिधी असतात तर ते प्रतिनिधी करत असतात. म्हणून या संस्थेला स्थानिक स्वशासनच्या संस्था असे म्हटले जातं. स्थानिक स्वशासनच्या संस्था दोन प्रकारच्या असतात. एक ग्रामीण स्तरावर आणि दुसरं शहरी स्तरावर. की ग्रामीण विस्तारामध्ये कोणत्या संस्था काम करतात आणि शहरी विस्तारामध्ये कोणत्या संस्था काम करतात. तर ग्रामीण विस्तारामध्ये ग्रामपंचायत, तालुका पंचायत आणि जिल्हा पंचायत या स्थानिक स्वशासनच्या संस्था काम करत असतात. आणि शहरी विस्तारामध्ये नगरपालिका, महानगरपालिका आणि महानगर निगम ह्या स्थानिक स्वशासनच्या संस्था काम करीत असतात. तर ग्रामीण स्तरावरती जे काही राज्याची त्रिस्तरीय रचना आहे ती आता आपण पाहणार आहोत. की ग्रामीण स्तरावर जे काही पंचायती राज आहे तर त्या पंचायती राजाला दोन भागामध्ये विभाजित केलं जातं किंवा त्याचं जे संचालन आहे तर ते संचालन दोन विभागाद्वारे केलं जातं. एक निवडलेल्या प्रतिनिधींद्वारा केलं जातं आणि नंबर 2 अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या माध्यमाने ते संचालन केलं जातं. तर निवडलेले अधिकाऱ्यांमध्ये म्हणजे जिल्हा पंचायतमध्ये निवडलेल्या अधिकाऱ्यांमध्ये प्रमुख आणि उपप्रमुख असतात आणि जे काही अधिकारी वर्ग जे असतात तर त्यामध्ये जिल्हा विकास अधिकारी म्हणजे डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट ऑफिसर हा कर्मचारी जो आहे तर तो हा ग्रामीण किंवा जिल्ह्याच्या विकासाची काम करत असतो. आणि जे काही निवडलेले प्रतिनिधी आहेत त्यामध्ये त्यांचा प्रमुख आणि उपप्रमुख हे जिल्ह्याच्या विकासाची कामं करत असतात. तालुका स्तरावरती तालुका विकासाची कामं तालुका विकास अधिकारी, जो तालुका विकास अधिकारी हा कर्मचारी आहे ज्याला तालुका डेव्हलपमेंट ऑफिसर असं म्हणतात. आणि तालुका पंचायतीचा विकास करण्यासाठी निवडलेल्या प्रतिनिधीमध्ये प्रमुख आणि उपप्रमुख व त्यांच्या सभ्यांची निवड लोकांद्वारा केली जाते. त्याचप्रमाणे ग्रामपंचायतमध्ये पण गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायत असते आणि ग्रामपंचायतीचा विकासासाठी लोकांद्वारा सरपंचाची निवड केली जाते आणि त्यातूनच उपसरपंचाची सुद्धा निवड केली जाते. आणि दुसऱ्या बाजूला जो काही अधिकारी आहे गावाच्या विकासाचा तर तो आहे तलाठी किंवा मंत्री आपण त्याला म्हणतो. त्यानंतर शहराच्या विकासासाठी शहरी स्वशासनच्या संस्था यांचा विकास करण्यात आलेला आहे. त्यामध्ये नगरपालिका, महानगरपालिका आणि महानगर निगम.
तर नगरपालिका महानगरपालिका हे शहराच्या लोकसंख्येनुसार त्यांचं विभाजन केलं जातं. तर त्यामध्ये पण शहराच्या विकासासाठी लोकांद्वारे निवडलेले प्रतिनिधी असतात आणि एक शासकीय वर्गाद्वारा अधिकारी नेमलेले असतात. तर निवडलेल्या प्रतिनिधीमध्ये म्हणजे जे स्थानिक स्वशासनची संस्था असते शहरामध्ये, तर त्या निवडलेल्या प्रतिनिधीमध्ये त्यांच्यातून ते मेयर आणि चेअरमॅन आणि कॉर्पोरेटरची निवड करतात. तर दुसऱ्या बाजूला जी काही स्थानिक स्वशासनच्या संस्थेचा जो काही वहिवटी अधिकारी असतो, तो वहिवटी अधिकारींमध्ये त्यांचा सर्वांचा प्रमुख कोण असतो? कमिशनर असतो. त्यांच्या हाताखाली झोनल प्रमुख काम करतात आणि त्यांच्या झोनल प्रमुखच्या हाताखाली इतर कर्मचारी हे काम करत असतात. तर अशा रीतीने पूर्णपणे स्थानिक स्वशासन जी काही संस्था असते, तर त्या स्थानिक स्वशासनच्या संस्थेचे संचालन होत असते आणि शहराच्या विकासाची कामं ही संस्था करत असते. त्यानंतर शहरी स्वशासनच्या जी काही संस्था आहे, तर ती शहरी स्वशासनची संस्था कोणकोणते कामं करत असते, तर त्यामध्ये जमीन संपादन, नगर आयोजन, पूल बांधणे, उड्डाणपूल बांधणे, वीज निर्माण करणे, पाणी पुरवठा देणे, स्वच्छता ठेवणे, गटर व्यवस्थेचा प्रबंध करणे, घरांचं निर्माण करणे, पर्यावरणाच्या सोयी, अग्निशामक सेवा, शिक्षण, आरोग्य विषयाच्या सेवेची उपलब्धता, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजनाचा विकास करणे, शहरी विकास करणे, स्मशानगृह, कब्रस्थानचा विकास करणे, झोपडपट्टींचं निर्मूलन करणे. तर अशा जेवढी पण समाजाच्या कल्याणाची कामं आहेत, तर ती समाजाच्या कल्याणाची कामं शहरी स्वशासनची संस्था करत असते किंवा ज्या काही पायाभूत सेवा असतात, तर त्या पायाभूत सेवांचा विकास करण्याची कामं शहरी स्वशासनची संस्था करीत असते. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे भारताचे न्यायतंत्र. तर भारताच्या न्यायतंत्राची मुख्य भूमिका समाजामध्ये जे नागरिक आहेत, तर त्या नागरिकांना सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय मिळवावा अशा उच्च आदर्शांचा स्वीकार आपल्या न्यायतंत्रात करण्यात आलेला आहे, ज्यामुळे सर्वांना समान व्यवहाराचे शोषणविहीन समाजाची रचना करण्याचे ध्येय आपल्या घटनेमध्ये देण्यात आलेलं आहे. जर कोणताही नागरिक कायद्यांचा भंग करत असेल, तर त्या कायद्यांचा भंग केल्यामुळे त्याला शिक्षा देण्याचं कामसुद्धा आपलं न्यायतंत्र करीत असतं. त्याचप्रमाणे देशाच्या जी काही लोकसभा आणि राज्यसभेमध्ये विविध प्रकारचे कायदे घडविले जातात. जर ते कायदे घटनेशी सुसंगत नसतील, तर न्यायतंत्र अशा कायद्यांना रद्द करण्याचं काम न्यायतंत्र करीत असतं. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा रीतीने हा पाठ या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. या पाठाचा स्वाध्याय मात्र आपल्या स्वाध्यायाच्या गृहपाठाच्या वहीमध्ये लिहून पूर्ण करायचा आहे.